मध्ये जे प्रमुख पाहुणे आहेत, पाहुणे म्हणजे आमचेच भगिनी आहेत त्या, पण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद म्हणून आता आपण या पुढे कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे. तर कार्यक्रमाची सुरुवात आपण नागेश्वर यांना तसेच विष्णूची प्रार्थना करून करूया. आजचा विषय आहे ओंकार साधना वेदांचे वेदन. म्हणजे ओंकाराबद्दल वेदांमध्ये काय सांगितलं, आजचा आधुनिक सायन्स काय म्हणतो. आपल्याला सगळ्यांना ओंकार तर माहितीच आहे. इथे बसलेल्यापैकी एकही कोणी असं नसेल की ज्यांनी कधी ओंकार केलेला, त्यांनी कधी ओंकार थोडं वेदना वाचता केला नसेल. पण मग हे ओंकार करायचे आपण जे करतो त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा किंवा काय आहे, का सगळ्याच मंत्रांच्या अगोदर ओम दिला जातो. ओम शिवाय असो, ओम श्री लक्ष्मी देवी नमः, कुठेही देवी देवतांचा मंत्र असेल त्याच्यापुढे ओम टाकायचा. मग हे ओंकारबद्दल आपण जाणून घेतो आणि त्याचे उच्चारांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या रीतीने आपण जर का ओंकाराची साधना करतो तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो, शारीरिक आणि मानसिक. तर ओव्हरऑल ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी ॲक्च्युली माझ्या ऑनलाईन क्लासेस चालतात. मी न्यूरोलॉजिस्ट आहे, एस्ट्रोवास्तू एक्सपर्ट आहे, माझी वेबसाईट आहे आणि इंटरनॅशनल फ्लाईटपासून सेवांना सर्व्हिस चालू असते. आणि ओंकारची माझी 5 दिवसाची वर्कशॉप आहे. ॲक्च्युली इट इज अन वर्कशॉप म्हणजे आम्ही करून घेतो. पण इथे मी म्हटलं आपल्या लोकांना पण काहीतरी फायदा व्हावा, त्यामुळे जो वेळ मला देण्यात आला, आपल्याला आता थोडा उशीर झाला बाकीची कामं आहेत, तर जेवढा पण अर्धा पाऊण तासात मी जेवढं तुम्हाला सांगू शकेन त्याचाही तुम्ही जर का सराव करताल तर खूप एक 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये म्हणजे तुमची हेल्थ आहे किंवा तुमची मानसिक लेवल आहे, इमोशनल. आजकाल इंटेलिजंट कॉटनपेक्षा IQ महत्त्वाचा झाला, भावनात्मक कौशल. कारण की पैसे तर असं नाही आहे की बऱ्यापैकी आपली पिढी कमावते, म्हणजे जुन्या लोकांचा जो स्ट्रगल होता त्या प्रमाणात वी आर क्वाईट स्टेबल, खूप व्यवस्थित चालू. पण ते कितीही आपण सक्सेस मिळवलं, पैसा मिळाला तरी आपण भावनात्मक दृष्टीने सेफ आहोत का? जेव्हा आपण रात्री झोपायला जातो अंतरुणावर पडल्यावर 5 मिनिटात मला झोप येते का? किंवा मला डायबिटीसच्या गोळ्या खायच्या, मला BPची गोळी खायची आणि त्याच्यानंतर पण 1-1.5 तास मी तळमळतो AC मध्ये आणि मग कुठेतरी जाऊन झोपतो. सकाळी उठल्यानंतरही मला फ्रेश वाटत नाही. मग हे यश नाही. नुसता पैसा कमवणं हे कधीही सुख नसतं. पैशाने सुख मिळत असलं तर मोठमोठ्या ॲक्टर्सनी सुसाईड केलेलं आहे. CCD कॅफे ऑफ इंडियाच्या मालकाने सुसाईड केलं. ते करोडो अब्ज पैसे होते. मग असं काय झालं? मग असं काय झालं तर आयुष्याला तुम्ही बघितलं तर 5 सेक्टर असतात आयुष्याचे की बाई तुमची तब्येत चांगली असेल. माझ्याकडे भरपूर पैसा आहे पण मला डायबेटीस तर मी खाऊच नाही शकणार. आयुष्याचा किती पक्वन्न आहे त्याचा आस्वाद मी घेऊ नाही शकणार. तर मग ते कामाचं नाही. माझी तब्येत सुंदर असायला पाहिजे. तर तब्येत चांगली आहे, पैसा पण आहे, पण माझे नातेसंबंध वेगळे. माझं तोंड इकडे असतं, बायकोचं तिकडं असतं, मुलं तर बघतच नाही आमच्याकडे, म्हणतात ते म्हातारे झाले. तर ते पण कामाचं नाही. म्हणजे माझी रिलेशनशिप, माझं घरातलं कुटुंब हे आनंदी असलं पाहिजे, एकमेकांशी लाईन फ्रिक्वेन्सीमध्ये जोडलेलं असलं पाहिजे. त्याच्याशिवाय तर समाजात माझं काय लोकांनी त्याची कळ त्याला काय आमची
ह्याला आपण सुख म्हणू शकतो. तर हे सगळ्या प्रकारचं सुख मला कशाने मिळेल? तर आपण ओंकारची गोष्ट केली तर ओंकार हा बीज मंत्र आहे, ब्रह्मांडाचा मूलभूत ध्वनी आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा या सृष्टीची रचना केली, सृष्टीची रचना त्यांनी केली, नंतर आल्यानंतर सृष्टी पूर्णपणे निरस होते. नदी, तलाव, समुद्र सगळं होतं, पण काहीतरी मिसिंग असं त्याला वाटलं की अरे काहीतरी कमी आहे. मग त्यांनी माता सरस्वतीची उत्पत्ती केली. जेव्हा देवी शारदा आल्या आणि स्वराची नादाची उत्पत्ती झाली, तेव्हा नाद उत्पत्तीचा पहिला स्वर जे ओंकार पहिल्यापासून होता. आणि आपल्याला कुठेतरी ज्योतिषशास्त्रामध्ये माझी महाराजा साहेबला युनिव्हर्सिटी करून शास्त्री डिग्री झालेली आहे. सध्या मी आचार्य ही उपाधी वरती आहे. सेकंड आचार्याचं 1 वर्ष पूर्ण झालंय, 2 वर्ष मग पुढे डॉक्टरेटसाठी. तर शास्त्राप्रमाणे पण 4 युग संपल्यानंतर प्रलय हा येतो आणि सगळं मिटलं जातं. आणि परत शिव भगवान शंकर जेव्हा योगनिद्रेतून जागतात तेव्हा परत चालू होतं सतयुग, कृतयुग, द्वापार, त्रेता आणि मग कलियुग. आणि कलियुगानंतर प्रलय संपलं. ही सायकल चालत असते. पण ओंकार असा आहे की सगळा प्रलय येऊन 4 युग झाले तरी ओंकार राहतो. मग असा ओंकार काय आहे? भगवद्गीतेच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात ओम तत्सत, म्हणजे ओमच सर्व काही आहे. ओंकारमध्ये ओममध्ये सगळं समावलेलं आहे. आपण नीट लक्ष दिलं तर लता मंगेशकरांचं एक भजन गीत आहे गणेशाचं, ओंकार प्रधान गणेशाचं. त्या सांगतात आहे आकार तो ब्रह्मा, ओंकार विष्णू, आकार महेश जाणीचा. पण आपण लक्ष देऊन ऐकत नाही. शास्त्राप्रमाणे हे 28वे युग चालू आहे. आपल्या विठ्ठलाच्या आरतीमध्ये आपण म्हणतो युगे 28 विटेवर उभा, म्हणजे आपल्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे. आता मी तर शास्त्री उपाधी झाली, मी आचार्य करते, म्हणजे त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन प्रमाणे तुमच्या सुरुवातीपासून हे 28वे युग आहे. पण आपल्या त्या आरतीतच लिहिलं आहे. म्हणजे आपल्याकडे हे आहे, फक्त आपल्याकडे तो दृष्टिकोन नसतो की आपण किती समृद्ध आहोत. आपलं हे सनातन शास्त्र किती समृद्ध आहे. तो ओंकार बेसिक 3 अक्षरांनी बनलेला आहे. आ, उ आणि म. आ आहे तो ब्रह्मदेवांना रिप्रेझेंट करतो, ज्यांनी पृथ्वीची उत्पत्ती केली. विष्णूंना रिप्रेझेंट करतात, जे पालन करतात. विष्णू भगवानांचं काम आहे सृष्टी चालवणं. आपल्याला वाटतं की अरे आपण मेहनत करतो, आपण पैसे कमवतो, आपण आपल्या मुलांना खाऊ घालतो, आपण काहीच करत नसतो. वी आर जस्ट माध्यम आहोत. तो परमेश्वर करून घेतो. बरं कोणी श्रीमंत आहे, कोणी स्ट्रगल करत आहे, असं का कृपया ते पण म्हणत येतं अरे तू नेहमी चुकीची कामं करत असतो, चुकी करतो, पण सुखी आहे, भरपूर पैसा आहे आणि मी सत्याने वागतोय तरी मला स्ट्रगल का? तर हा हिशोब जन्मोजन्मांचा आहे. आज ह्या पृथ्वीमध्ये सूर्याच्या शरीरामध्ये जे दिव्य चैतन्य आहे, जे आत्मा आहे, ती माझ्या शरीरात याच्या अगोदर कुठेतरी होती. पुढचा तरी जन्म होता, त्याच्या अगोदर कुठेतरी होती. ज्या दिवशी मी हा देह सोडेल तर मरणार हे शरीर आहे, त्यातलं ते दिव्य चैतन्य पुढच्या प्रवासाला जाणार आहे. मग ते अजून कुठेतरी जाणार आहे. तर येताना मी जी शिदोरी घेऊन आले, आपल्या गाडी बघा एफडी घर काहीच येत नाही, बायका पुढेही नाही येत. जे मी चांगले काम केले, जे मी दान केले, आणि हल्ली असं नाही की करोडो रुपये दान करा. एखाद्या गरीबाला रडता असेल, दुःखी असेल, त्याला तुम्ही थोडीशी मदत करा. ते पण नाही करू शकत आहे, ॲटलिस्ट त्याच्याबरोबर बसून करू शकता बोला. तो त्याचं दुःख हलकं करून त्याचं मन मोकळं होतं. हेही गोष्ट आहे. कोणाला दुःख लागली आहे त्याला आवडतं काय करून द्या, त्याचा तो शांत झाला, खूप मोठा आशीर्वाद मिळतो. आम्हाला काहीच नाही एखादा छोटी छोटी
पुरुषोत्तम पुढच्या जन्मासाठी मला असं काहीतरी फॉरवर्ड करून आणता येईल त्याशी जोडीमध्ये चांगलाच वस्तू येणार आहे माझ्या. मग माफ करा, खूप अवघड आहे. मी 2009 पासून प्रॅक्टिस करते. सोपं नाहीये समोरच्याला माफ करणं. एवढं जमलं तरी खूप आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणीही तुम्हाला दुखवलं, आजकाल मारत नाहीच पण सपोज मारलं किंवा शब्दाने दुखवलं, इव्हन आपण मारेल पण विसरू शकतो, पण एखादा धारदार शब्द शेवटच्या वेळेपर्यंत आठवण राहते. जर का बदला नाही घेतला तर तुम्ही बदला घेता म्हणजे तेच केलं तुमच्या जन्मात तुमचा घ्यायला येणार पण अरे आमच्याबरोबर आपलं काम. तरी हाच म्हणजे कॉन्शियस लेवलवर एक माफीचा निर्णय परमेश्वर आहे ना ईश्वर करायला आपण कशाला बदलाने करायला मराठीमध्ये आता तर युद्ध पण नाही मग माफ करायचं ठेवा एक माफीचा निर्णय. आता आपण ओंकारवर परत येऊ. आ उ आणि म ब्रह्मा विष्णू महेश यालाच तुम्ही इंग्लिशमध्ये म्हटलं तर गॉड म्हणतात. अरे GOD गॉड इज जनरेटर ज्याने ही पृथ्वी उत्पन्न केली आहे. ओ ऑपरेटर जो चालवतो आणि डी डिझास्टर तर आपले शिवभगवान संहारक आहेत. संहारकपेक्षा रूपांतरक आहे. ते गरजेचं आहे. म्हणजे एक अशी पण परिस्थिती कोणालाच नाही येत तर मग अशी शंका वेळ संपली की जायला पाहिजे. आपण आधी गाडी घेतला माझा किती वर्ष झाला कोरोना झाला फाटला आपण नवीन कपडे घेतोय मग त्या हाताला त्रास काही शरीर जीर्ण झालाय दात पडले सुरगळ्या पडल्या 2 पावलं पण बघायला चालू शकत नाही. मग अशा शरीरात त्यांनी काय मग वेळ झाला की जाणं हेच योग्य आहे सृष्टीच्या नियमाप्रमाणे. मग जाताना आपल्याकडे छान सुंदर शिकवलं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अजून एक सांगतात. ते म्हणतात की जो व्यक्ती मृत्यू समय मग तुमची कर्म काही असते मृत्यू समयी जर का त्याच्या तोंडात ओंकार आहे आणि मनामध्ये माझं ध्यान आहे ध्यानामध्ये ते विष्णू भगवानांचं चिंतन करतात आणि तोंडाने ओंकार चालू आहे तर त्या व्यक्तीला नक्की मोक्ष मिळेल. आता आपल्याला वाटलं अरे मस्त शॉर्टकट मिळून गेलं मरताना मी नक्की करतो. हा मी आठवण ठेवलंय मरायच्या वेळेला ओंकारच म्हणणार आणि विष्णूचं नाव घेणार की सरळ मग आज मला नाही पण तसं होणारच नाही. आपण जे करत आलो तेच करणार. तुम्ही विचार करा रोज तुम्ही ऑफिसला जाता पुरुष मंडळी तुमची जर का गाडी ड्राईव्ह करून जात असाल किंवा ज्या स्टेशनवरून तुम्ही लोकल पकडता तुमचे पाय आपोआप जातात. तुम्ही कॉन्शियस लेवलवर तिकडे जात नाही गाडी ड्राईव्ह करायला ते सबकॉन्शियसला सवय असते बरोबर त्या रस्त्यात जाते. कधीतरी तुम्हाला वर्किंग डेजला ऑफिसला नसेल जायचं आणि तुम्ही बाहेर पडले तर गाडी बरोबर चुकून ऑफिसच्या रस्त्याला पडते. मग आपल्या लक्षात अरे ऑफिसला नाही जायचं रस्त्याला इथे जायचं बरोबर. आपल्या शरीराला आपल्या आत्म्याला ती सवय पडलेली असते तर तुम्ही जे करणार तेच शेवटच्या वेळेला होणार. त्याच्यावरती एक सुंदर स्टोरी शक्यतोला लोक सांगतात. आपलं भारताचं नाव भारत आहे तर महाराज भरत ह्याचे नाही रामवाले नाही पण महाराज भरत चक्रवर्ती सम्राट होऊन गेले भारताचे. ते खूप पुण्यवान आत्मा होते धर्माला अनुसरून चालणार होते. पूर्वी हजारो वर्ष आयुष्य असायचं. त्यांनी भरपूर आपलं राज्य केलं चांगल्या रीतीने आणि मग त्यांना इच्छा झाली की बाई मला मानवाश्रमला जायचं आहे. आता मला माझ्या पुढच्या जन्मासाठी पूर्वी लोकांकडे भरपूर आयुष्य होतं म्हणून मानवाश्रमसाठी जंगलात जायचे तर ते राजपाट म्हणजे चक्रवर्ती सम्राट राजपाट सोडून ते जंगलामध्ये गेले आणि आता मृत्यू येईपर्यंत मी एक संन्यासाप्रमाणे जगणार. कुटिया बांधली सकाळी नदीवर जाऊन स्नान करणं इष्टदेवताचा जाप करणं अशी सगळी त्यांची सगळा मोह त्यागला होता. आणि काय झालं एक दिवशी ते आंघोळीला जात असताना त्या जंगलामध्ये एक व्याघ्र म्हणजे शिकारी आला. त्याने एक हरणीला बाण मारला आणि ती हरणी गर्भवती होती आणि ती त्या बाण लागलेल्या घाळ्या अवस्थेमध्ये हे जे राजा कुटिया बांधून राहत होते त्यांच्या तिथे आले आणि त्याच अवस्थेत
जंगलमध्ये वाघ सिंह कोल्हे फिरतात त्या बाळाला खाऊन टाकतील म्हणून त्यांनी दूध घेतलं. मग त्या बाळाला दूध पाजायचे, त्याची काळजी घ्यायची. हळूहळू महाराज त्या हरणाच्या बाळाच्या प्रेमात पडले. आता नदीवर आंघोळीला जायचे, होम हवन करायचे, जॉब डोळे बंद करून ध्यानाला बसले. डोक्यात तरी ते बाळ सुरक्षित असेल ना, मुठ्याच्या बाहेर तर नसेल निघालं ना, एखाद्या वाघाने त्याला मारलं नसेल ना. हरणाच्या बाळाच्या मोहात पडले. जो महाराज सगळं सोडून आला होता, स्वतःची बायका, नागपंड, गडगंज संपत्ती, नोकर चाकर, तो त्या बाळाच्या प्रेमात पडला. आणि असं करता करता हरणाच्या बाळाचा मोह कधी त्यांना केला माया ते त्यांना कळत नाही. जायची वेळ आली, देह त्यागायची, त्यावेळेला पण अरे बाळ, आता मी मेलो तर ह्या बाळाकडे कोण बघणार. तो चक्रवर्ती सम्राट ज्यांनी सगळा त्याग करून एवढं पुण्य केलं होतं की डायरेक्ट मोक्ष होता. करताना मनात काय आलं, मी गेलो तर ह्या बाळाला परत हरिण म्हणून जन्माला आलाय. म्हणजे आपण जे करत असतो ते ना तेच शेवटी येणार. मुलाला सांगायचं राहिलंय बँकेत एवढे पैसे आहेत, त्या काकांना 2 लाख दिले होते त्यांनी परत नाही दिले, मी गेल्यानंतर अरे मुलाला लॉकर मध्ये दागिने कुठे ठेवले ते सुनेला दिल्या तर कधी दिल्याच नव्हत्या, आता काम सांगते. ह्याच्यातच अडकणार आपण आणि असं फिरत राहणार. म्हणून आतापासून जास्त नाही, सगळ्यांचा बिझी शेड्यूल आहे, रोज 5 मिनिटं ओंकार करा. तर ती हळूहळू अंतरात्म्याला शरीराला सवय होईल आणि त्याप्रमाणे आपला पुढचा प्रवास होईल. परमेश्वराने सांगितलंय, विष्णू तो मायापती आहे, त्याला माहितीये कोण नाही करणार. गॅरंटी देऊन भगवद्गीतात सांगितलं, मरताना माझं स्मरण कर, तोंडातून ओंकार कर, तुला मोक्ष आहे. पण हे आपला जीव करणार नाही जर का आपण अलाईन नसू, त्या परमात्म्याशी जोडलेले नसू. आज आपण म्हणजे आपण सगळेच भाविक आहोत, मनाने दूरपर्यंत येतो, ओटी भरली, कारण घेतलं की चाललो. काय खायला कुठची बस आहे, कधी देवाजवळ बसलात का हो शांतीने 10 मिनिटं डोळे मिटून मंदिराच्या परिसरात. त्याच्यासाठी येतात ना एवढ्या दूर. आम्ही पण गुजरातवरून आलो, पण आपण येतो कोणासाठी त्या दिवशी, त्या नागेश्वरासाठी. आपण अगदी प्रॅक्टिकली मस्त साडी आणली, गजरा सगळं आणलं, ओटी भरली, त्यांनी गारण घातलं, घेतलं ते चाललं. तिथे खाऊ तिथे खाऊ का कुठे फिरायला जायचंय, ते ओटी भरताना देवाच्या समोर पण डोक्यात चालू असतं, इकडनं इकडे जायचं, तिकडनं तिकडे जायचंय. मग परमेश्वर फक्त एक कनेक्टिव्हिटी मागतो मंदिराच्या आवाजात, तिथे जागा मिळेल. मी 10 मिनिटं डोळे बंद करून प्रयत्न करतोय का की मी त्या दिव्य चैतन्याशी कनेक्ट, परमात्म्याची ऊर्जा आहे. आणि तरी पण देव आपला भरभरून आपल्याला देत असतो. इथे येणारा मलाही फायदा झाला. मी पण खूप वर्षापासून येते, आपल्या मुलाबाळांचं कल्याण काही न करता नागेश्वर करतच असतो. तर देव तर करतोच आहे, त्यांनी एवढं भरभरून दिलंय. मग आपण 10 मिनिटं का नाही बसावे त्याच्यावर, सगळ्या विवेचना सोडा, ती 10 मिनिटं डोळे बंद करून बसायचं. कारण की आपण आता हे जे बोलतोय त्या डोक्याच्या वेळेत असतात, अल्फा बीटा थीटा गामा, तर ह्या जागृत अवस्थेत आपण असतो. आणि त्या परमेश्वराची जी एनर्जी आहे ते दिव्य चैतन्य त्याच्या खालच्या लेवलला असतं. तेव्हा जोपर्यंत आपण शांत होत नाही, आपण रिलॅक्स होत नाही, मनातले विचार दूर जात नाही, तोपर्यंत आपण त्या फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट नाही होत. म्हणून बसायचं. तुम्ही कोणत्याही मंदिरात आजपासून कोणतेही जे सोपस्कार आहेत ते करा, देवाला पाया पडा, सगळं करा, पण 5 मिनिटं शांतीने जिथे जागा मिळेल, दुसऱ्याला नडणार नाही असं जिथे जागा मिळेल तिथे शांतीने बसा, डोळे बंद करा आणि त्या ईश्वरी तत्वाची प्रेझन्स म्हणजे आहे हे फील करायचं प्रयत्न आणि होतं. म्हणजे ह्याचा अजून थोड्या टेक्निक्स आहेत, पण येस आपण ते अनुभवू शकतो. इथे हे दिव्य चैतन्य आहे, मग ते अनुभवायचं. ते केवढं मोठं आहे म्हणजे खूप मोठी वस्तू आहे. आपल्या ऋषीमुनी कोणी तुम्हाला जे माहिती असेल, फोटोत पाहिजे, टीव्ही सिरियलमध्ये बघा काय दिसतंय, ते डोळे बंद करून बसलेले हेच दिसतं ना. ऋषीमुनी कोणताही आठवा, साधू संत दिव्य काय दिसतं तुम्हाला, ते डोळे बंद करून बसले. अहो मग ते करतात काय, काही कामधंदा नाही
पडदा पडला की पुढच्या प्रवासाला आपण आयुष्याचं हे नाटक बजावलं. माझ्या आत्म्याने जे काही केलेलं त्याच्याप्रमाणे त्याला हे शरीर मिळालंय की बाई ह्या शरीराचा ह्याचा रोल पूर्ण कर, टाईम झाला की पुढच्या प्रवासाला नेक्स्ट नाटक. मग हे समजा मुलाबाळांसाठी आपली कर्तव्य आहे ती करायचीच, या शरीराची सगळी कर्तव्य करायची, पण त्याच्यात अडकायचं नाही. महाराज बरं धरणाच्या मुलं कळले अडकायचं नाही. आपण जोडलेल्या होत्या परमतत्वाशी, त्याच्यात अडकायचं. मग त्याच्यात अडकण्यासाठी ही ओंकारची प्रॅक्टिस. बरोबर. तर आपण हे पहिला त्याच्याशिवाय ओंकारचे आहे आपल्याला तुम्हाला माहिती असेल तर चक्रासन, चक्र आपल्या बॉडीमध्ये आहे, त्याची थोडं चालण्याचं रिलेशन असतं त्याच्याकडे. खाली मूलाधार चक्र येतं, त्याच्यावर स्वाधिष्ठान, नंतर मणिपूर येतं, अंतःचक्र येतं, इथे आपल्याला विशुद्धी चक्र येणार, आज्ञाचक्र आणि सहस्त्र. तर एक नॉर्मल याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल जुन्या लोकांना जे विद्या आहे, तुमच्या आजोबाला कोणी वागलं की असं विचारलं अरे डोळे उघडे होते का त्याचे, म्हणजे प्राण डोळ्याने गेला कुठून गेला असं विचारायचं. इन जनरल माणसांना डोळ्याने जातो, काही आपली करणं चांगली नसेल तर मुलाधार म्हणून प्राण जातो. म्हणजे असं पण ऐकलं असेल मी मृत्यू संहितेला संडास बाथरूम झाली पण प्राण कुठून निघाले, साधू संन्यासांचाच इकडनं जातो आपली की नाही. म्हणजे खूप अवघड आहे त्या लेवलची साधना करणं कलियुगामध्ये आपल्यासाठी खूप अवघड आहे. तर इकडनं तर नाहीच, आज्ञाचक्रामधून पण खूप सिद्ध लोकांचा जातो. इन जनरल डोळा कोणाचं तोंड असतं. आणि आपण चांगली तुम्ही बघितलेलं असेल कदाचित खूप लोकांना मुलाधार प्राण कुठून जातो त्याच्यावर तुमची पुढची गती असते. आजपासून बँकेतल्या पैशाशिवाय याचा विचार करा, कारण इथे कमी वयाची थोडी आहेत, 40च्या आसपासचे आहेत सगळे. तर तिकीट कधी येणार आहे, म्हणजे आता तर कलियुगात हे पण नाही आहे की वय झाल्यानंतरच येणार आहे. आपल्याला माहिती नाही आपल्याला कधी जायचं आहे. बरं 2 दिवसांनी मी बरोबर पोचेन की नाही याची मी आता तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत. कोणीच नाही म्हणू शकत मी रात्री झोपले सकाळी नक्की उठणार, सकाळी उठल्यानंतर रात्री झोपायला मी असेलच, गॅरंटी नाही आहे. मग आजपासून आत्तापासून मला चांगली गती मिळाली पाहिजे. तर छोटी छोटी 3 कामं करायची, माफी द्यायची आहे, बरोबर. आणि आपल्या जाण्यासाठी शिदोरी मला किती मोठी घेऊन जाता येईल, माझा हा बॅलन्स किती वाढेल. तर ओंकार केल्याने तुमची 9 चक्र अलाइन. जसं मी म्हटलं की शारीरिक आणि हे प्रूव्हन आहे. 3 महिने असं मी 5 दिवसाचा माझा वर्कशॉप आहे, पण पहिल्या दिवसातच शिकवते. 3 महिने करून बघा, तुम्हाला तुमच्यामध्येच फरक असतो 3 महिन्यात. तर आपण पहिले आची प्रॅक्टिस करू. आ ब्रह्मदेवांची लेटर आहे, मी बोलते तसं बोलून बघा. आणि जेव्हा तुम्ही बोलणार डोळे बंद करा आणि हे बघा की तुमच्या शरीरामध्ये स्पंदन कुठे ऐकायला येतं. आता तर माईक आहे, पण आपण फोनवरती बोलतो, एक बडोद्यात असतो, दुसरा फॉरेनला असतो, किंवा तुम्ही मुंबई कुठे बोलता, मग ते कसा आवाज ऐकायला जातो. कारण की ती शब्दाचं कंपन आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे, त्या मोबाईल थ्रू समोरच्याला ऐकायला जाते. मग शब्दामध्ये फ्रिक्वेन्सी आहे. तो ओंकारचा पण शब्दामध्ये ओंकारला एवढं महत्त्व, कारण की त्याच्याकडे स्पेशल ऊर्जा आहे, स्पेशल फ्रिक्वेन्सी आहे. तर डोळे बंद करून तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व करा की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कंपन कुठे जाणार. ठीक आहे, माझ्याकडे बघा. पहिले तोंड उघडं करायचंय आणि आ करायचंय. मी करून दाखवते, मग आपण सगळ्यांनी 3 वेळा एकत्र. ठीक आहे, दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. जेव्हा तुमचा श्वास थांबतोय तेव्हा थांबायचा. बरोबर. बघूया सगळ्यांनी एकत्र. दीर्घ श्वास घ्या.
व्हॉइसेस पण म्हणतात त्याला, तिकडनं हार्मोनी येते. तर का आपल्याला डायजेशनचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे अशी गोष्टी होते की मला साफ होत नाही, कोणत्याही प्रकारची डायजेशनचा त्रास असेल तर तुम्ही आमची प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर हळूहळू तुमचं डायजेशन प्रोग्रेस आहे. आज तुम्ही प्रॅक्टिस स्वतःशी भेटायचं, मध्ये जायचं, सगळं ज्ञान तिकडे आहे, जे पिंडी ते ब्रह्मांड बदला. किंवा आपण एक उदाहरण नॉर्मल मुलांना देत असतो, अरे काही दूरदर्शनी एरोप्लेन समजली, एरोप्लेन तर नव्हतं ना. आज आपण विमानाची सवारी आरामात करतो, पण जेव्हा ते नव्हतं तेव्हा आपल्याला पुष्कळच माहिती होतं, हो की नाही? मग त्यांनी कसं बनवलं? त्यांनी पहिले डोक्यात विचार केला, मनात ठरवलं की एरोप्लेन बनवायचंय, मग ते प्रत्यक्षात आलं. आज आपण मला गाडी घ्यायची असते, टेस्ट ड्राईव्ह किती वेळा जाऊन घेता कारचं टेस्ट ड्राईव्ह घेताना, म्हणजे तुम्ही जाऊन फील करता ती फ्रिक्वेन्सी, तेव्हा ते सत्यात उतरतं. घर घ्यायला, बंगला घ्यायला किती फ्लॅट बघता, खूप वेळा, म्हणजे तुम्ही अलाईन होता, तुमच्या सबकॉन्शियसला कळतं की अरे ह्याला हे द्यायचं आहे, मनापासून तो त्या फ्रिक्वेन्सीची जोडलाय, तेव्हा आपला फ्लॅट बनतो. मग ते परमेश्वराशी असं कनेक्ट करायचं, फक्त एकदा आलं की ना, म्हणजे इन जनरल. पण ते लोक नमाजसाठी रेग्युलर जातात, ते कमवत नाही का, त्यांना बायका पोरं नाही येत का, सगळं आहे, पण ते त्यांचा टाइम नाही जातो. ख्रिश्चन लोक एव्हरी संडे चर्चला जातात. आपला मराठी माणूस जातो का सनातनी? असं आपण दिवाळीला जातो, दसऱ्याला जातो, नागेश्वराला एकदा ओटी भरून आलं म्हणजे त्याच्यावर उपकार केले, बाबा पुढच्या वर्षापर्यंत तू सांभाळ, जन्माला घातलंयस ना, माझं काही नाही, मोकळं होतं. तर हे आपण केलं तर आपली पुढची पिढी करेल, कारण की आपला परमेश्वर तरी भर करून देतो. अगदी इंग्रजांनी, मुघल राजांनी येऊन तक्षशिला जाऊन आपले ग्रंथ बरबाद करून टाकले, पण आपला सनातन उभा आहे. आपला परमेश्वर आपल्यासाठी आहेच, केवढी मोठी गोष्ट आहे. मग आपण मनापासून त्याच्यासाठी काय करतो? हे 5-10 मिनिटं रोज आपण केलं नाही. रविवारी जायचंच म्हणजे जो तुम्हाला सोपवू शकता, घर सोपवू शकताच्या मंदिरात जायचं, म्हणजे महाराजांना म्हणतात आहे तर मग सगळेच नका करू, पण ज्या एका परमेश्वरशी कनेक्टेड, तर तुमचा मुलगा जाईल, जर तुमचा नाही जाईल, तर आपली संस्कृती जिवंत जागृत राहील, आपली मुलं भरकटणार नाही, आपल्या मुली मग लव जिहादकडे नाही जाणार. त्यांना माहिती आहे आपला परमेश्वर साक्षात आहे, जागृत आहे, तर मग होणारच नाही, सगळं सुंदर होणार. बरोबर? तर ही अकार्डची प्रॅक्टिस तुम्ही कराल, तुमचे डायजेशन रिलेटेड जेवढे रोग असतील ते पडून जाणार. रोज 2 मिनिटं आकार करू शकता. दुसरा उकार आहे, तर ते पण कसं करायचंय बघून घ्या. करताना श्वास भरून घ्यायचा, तोंडाचा आकार चंबू सारखा करायचा. आजकाल सेल्फीमध्ये आउट आणि बोलायचं. बरोबर?
चक्रातून येते ती फ्रिक्वेन्सी, ती कंपन अनाहत चक्राला स्ट्रॉंग बनवते. हृदय चक्रातून ती फ्रिक्वेन्सी येते, त्यामुळे जेवढा तुम्ही उंची प्रॅक्टिस करा तुमचं हृदय मजबूत होईल. आणि आपल्या सगळ्यांची आत्मा एन्जिओग्राफी केली तर कोणाला 30%, कोणाला 40%, 50% कोलेस्ट्रॉल मिळाले. तर मग आपण रोज सुरू करूया, आपलं हृदय मजबूत होईल. आणि हृदय मजबूत झालं की आपलं आयुष्य चांगलं जाणार आहे. बरोबर, लिमिटेशन सकट जगायला नाही लागणार आहे, गोळ्यांवरती जगायला लागणार नाही. हृदय मजबूत झालं तर रुधिराभिसरण चांगलं होईल, बीपीची गोळी कमी होईल, किंवा जे फ्लक्च्युएशन होतं, गोळ्या घेतो कधी कधी कमी होतं, डॉक्टरकडे जावं लागतंय, कधी अचानक वाढतंय, तर ते सगळं कमी होईल. तर खूप गरजेचं आहे ओंकार करणं. बरोबर, ओंकार मधला जो अनाहत चक्रावरती काम करतो, या दोघांना खूप क्लिअरिटी. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार ना तुम्हाला आरामात कळेल कशी ती फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन आपल्याला खूप छान कळतं. आता मकार करूया. मकार म करताना आपल्याला पोट बंद ठेवून करायचं. मी एकदा करून दाखवते. दीर्घ श्वास करायचा आहे, पोट बंद ठेवायचे, मध्ये म होण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्झिट म बाहेर येत नाही, पण ते काम होतं. बरोबर, तर मी स्टार्ट करायचं. तोंड बंद करून मग बोलायचा प्रयत्न करायचा, बाहेर जो ध्वनी जाईल. आता तुम्ही करणार आहात तीनदा करून डोळे बंद ठेवून लक्ष ठेवायचंय की बाई फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन कुठे फील होत आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. आपल्या सामान्य माणसाची एनर्जी आहे ना इथेच अडकलेली असते. मूलाधार, स्वाधिष्ठान इथेच आपण खेळत असतो. पैसा, संपत्ती, मूलाधार आपल्याला हे देतात, गाडी, बंगला, संपत्ती, स्वाधिष्ठान आयुष्याचं त्याचं क्षणिक गरज असतं, पण ते तिथपर्यंतच आपण खेळत असतो. आपली एनर्जी कधी वरती जातच नाही. ओंकारच्या प्रॅक्टिसने तुमची जी ऊर्जा आहे ती वरच्या साईडला हळूहळू चढेल. कुंडलिनी जागरण वगैरे सगळ्यांनी ऐकलं असेल, पण ते करवतात. पण अचानक कुंडली जागरण करून त्याला सांभाळायची कुठे? सरपिडी ती एवढी तुमची, आपण त्या लेवलला नसतो की आपण मॅनेज करू शकतो. आपण काय करणार? डिस्टर्ब होतो. हळूहळू तुमची ऊर्जा अशी वरच्या चक्रात जाईल आणि हळूहळू सराव तुमचा व्यवस्थित केला तर 2 वर्ष 3 वर्षांनी ऊर्जा जागृत होणारच आहे. पण मग ती स्टेप बाय स्टेप झालेली असेल. तुमची ती लेवल मानसिक शारीरिक झालेली असेल, त्या ऊर्जाबरोबर राहण्याची तिला मॅनेज करायची. तर तुम्ही तुमचा जेवढा प्रेमाचा उच्चार करणार नाही करणं सुरू होतं. विशुद्धी चक्र गळ्याचा उपक्रम आहे. विशुद्धीपासून आज्ञा आणि सहस्त्रापर्यंत जगलं जातं. तर थायरॉइड पण आजकाल एक कॉमन डिसीज झालेला आहे. खूप आपण याला थायरॉइड आहे, त्याला थ्रोट इन्फेक्शन झालं असेल, मग काय करा? आज्ञाचक्रावरून पास होतो, तुमचे विचार शुद्ध राहणार. बरोबर, खूप लोकांना म्हणजे असं होतं, एक श्रावण पाळायला लागतो, मग
अडकली आहे. अरे आपण म्हणजे 84 लक्ष एवढी आहे, आपल्याला वाटतं एवढं आहे, पण मुंग्याच किती जातीच्या आहेत, पक्षी किती जातीचे आहेत जगातले. 84 लक्ष एवढी नंतर हा मनुष्य देह मिळाला. परमेश्वराने सगळ्यांना जीवनदान दिलंय, सगळ्यांना 84 लक्षांना आत्मा, जीव, मरण सगळं दिलेलं आहे, कुटुंब दिलंय, पण बुद्धी नाही दिली. त्यांच्याकडे ऑप्शन नाही दिलाय की बाबा तू तुझ्या कर्माने तुझ्या भाग्य पलटवू शकतोस. गीतेत भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की बाई जो पुरुषार्थ करतो त्याच्या भाग्यात नसेल लिहिलेलं ना ते सुद्धा मी देईन. पुरुषार्थ करायला पाहिजे, त्याच्यासाठी हा जन्म मिळालाय. गोडधोड खाल्लं, आपल्याला जिभेला हवं ते अभक्ष भक्षण केलं, पिक्चर सिनेमा मजा करेल ते पण करा, नाही असं नाही, पण एक दिवशी जायचंय हे लक्षात असायला पाहिजे. आणि ते कधी जायचंय माहित नाहीये, बेबी उद्या, बेबी 1 तासानंतर किंवा 25 वर्षानंतर, पण ते माहित नाहीये मला कधी जायचं. साधं इकडे आजचे पण नाही आलेला मुंबईवरून आले की माहिती आहे त्या तयारी केली होती ना, 2-4 दिवस अगोदर बॅग भरली होती, ही गाडी, हा जप्पा, हे घेऊन जाते, ही ज्वेलरी, बॅग भरली होती, तयारी केली होती. हो फक्त इथे जायचं होतं, मला तर पुढच्या आयुष्याला नाही जायचं, मग तयारी काय. आणि हे तर तुम्हाला माहिती होतं की दैकाला या दिवशी आहे, या टाइमाला पोहोचायचंय, तिकडे तर माहिती पण नाहीये कधी बोलावं येईल. थांबले बाबा असं म्हणून थांबणार नाहीये तो, मग त्याची तयारी. हा एक छोटासा आहे, मी 3 दाखवले, आकार, उकार आणि महाकार. आकारला 2 पुढे ठेवायचे. आपण आपल्या क्रिएटरशी कनेक्ट होतो, अपार्ट फ्रॉम दॅट आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर ते काम करतंय. उकारमध्ये आपल्या हृदयाच्या कराशी कनेक्ट होतंय, हार्ट मजबूत होतंय, विचार शुद्ध होतोय. विचार जास्त केल्यानंतर तुम्ही असं प्रत्येकाने करून सरावानी वाढेल, तर जेवढं जास्त राहील तेवढा तुमचा श्वास आहे. आत्ता करून बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला, आणि डोळे बंद करून होऊन जाईल. ठीक आहे, एका श्वास घ्या प्रत्येकाने. ओम 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 जेव्हा फास्ट मध्ये खूप लोकांना होतं की ते मेडिटेशन आम्ही करतो मॅडम, होत नाही. करायला बसलं की 1000 विचार डोक्यात येतात. तर करायला बसलं की खूप सगळे विचार येतात.
ताईंनी आम्हाला या जत्रोत्सवानिमित्त येऊन या ठिकाणी आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. खरोखरच हे सर्व जर आम्ही आत्मसात केलं तर आपलं आरोग्य चांगल्या प्रकारचं राहण्याबरोबर आपल्यातली जी वागणूक आहे ती नक्कीच सुधारण्यासाठी आम्हाला सुधारणा करता येईल. तरी ताईने या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व हडे ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपल्यास जाहीर करतो. धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्यांचं पण या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार मानतो. त्याप्रमाणे जत्रोत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांनी आम्हाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.